नमस्कार सर्वांना. तर आज आपण गोकृपा अमृतम कसं बनवायचं तर ह्याचं आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत. तर यासाठी काय काय साहित्य लागतंय तर 100 लिटर पाणी, हा ड्रम 200 लिटरचा आहे. तर आपण 100 लिटर पाण्यामध्ये प्रात्यक्षिक घेतो. तर 100 लिटर पाणी, त्याच्यानंतर 1 लिटर देशी गाईचं ताक, 1 किलो गुळ असं प्रमाण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये ते मिसळायचं. ते मिक्स करून आपण दर दिवसाला सकाळी आणि संध्याकाळी 5-5 मिनिटं आपण ते ढवळत राहायचं आणि परत पॅक करून ठेवायचं. असं किती 10 दिवस करायचे. त्याच्यानंतर आपलं ते कल्चर तयार होईल. त्याला असा वास यायला लागतो म्हणजे त्या कल्चरचा. आणि हे जे कल्चर आहे हे आपल्याला ॲज अ खत म्हणून आपण ते वापरू शकतो, झाडांना फवारू शकतो आणि जे आपण रोपवाटिका करणार आहोत त्या रोपवाटिकेसाठी आपण याचा वापर करू शकतो. हे विरजनासारखं काम करतं. हे जे कल्चर आहे ते, हे जे तयार होणार आहे आपलं 100 लिटर, त्यातलं 1 लिटर परत ते काढून ठेवायचं बाटलीमध्ये आणि पुन्हा तयार करताना परत ते 1 लिटर गोकृपा त्याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे असं प्रत्येक वेळी तुम्ही दर महिन्याला ते करू शकता सायकल आणि ते वापरू शकता. म्हणजे कलमानं सुद्धा त्याचा चांगला वापर होतो. मातीची जी सुपीकता आहे ती टिकून राहते आणि जमिनीचा पोत सुधारतो. त्याची वॉटर होल्डिंग कपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती मातीची वाढते आणि पर्यायानं आपलं उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढलं की आपला नफा वाढतो. आणि भाताला तर ह्याचा चांगलाच रिझल्ट आहे, प्रश्नच नाही. त्यामुळे हे तुम्ही म्हणजे सर्वांनी याचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि तुम्हाला तर हे मिळालेले आहेत सेंद्रिय शेतीच्या गटातून. आपला जो भोलेनाथ सेंद्रिय शेती गट आहे हे ड्रम मिळालेलेच आहेत. त्यामुळे तुम्हाला ड्रमसाठी पण काही वेगळं हे करण्याची गरज नाही. फक्त 1 लिटरचं कल्चर तुम्हाला फक्त हे लागणार आहे सुरुवातीला. विरजन म्हणतो आपण ते, आणि विरजनासारखं हे काम करतं. तुम्ही सर्वांनी ते बनवा. नमस्कार. आज आपण भोलेनाथ सेंद्रिय शेती गट, गाव शिरवली तर्फे गोवेली, तालुका माणगाव, जिल्हा रायगड येथे गोकृपा अमृतम चे प्रात्यक्षिक घेण्यासाठी आलेलो आहे इथे. तर हे शेतकरी प्रकाश डोंगरे हे आपल्याला प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये 100 लिटरचं पाणी घेतले. 100 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर ताक आणि 1 लिटर गोकृपा अमृतमचं लिक्विड लागणार आहे. आणि हे आपण 1 किलो गुळाचं द्रावण तयार केलेलं आहे पाण्यामध्ये मिसळून. तर आपल्याला हे दाखवतात प्रत्यक्ष करून. हे गुळाचं पाणी आहे. आता हे 1 लिटर ताक मिक्स करत आहे. त्यानंतर गोकृपा अमृतम 1 लिटर आपण मिक्स करणार आहे. त्यानंतर आपल्याला हे जे द्रावण आपण तयार केलेलं आहे ते एक समान 1 ते 2 मिनिटं ढवळायचं. आता हे आपलं 100 लिटरचं गोकृपा अमृतमसाठी द्रावण तयार झालेलं आहे. तर हे आपल्याला दर दिवशी 1 ते 2 मिनिट सकाळ आणि संध्याकाळ हे ढवळावं लागेल आणि 10 दिवसांनी हे आपलं गोकृपा अमृतम तयार होईल.